ओके, तर वर्क पॉवर एनर्जीच्या या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. तो मेनली मी या टॉपिकला न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पहिले एक्सप्रेस करणार आहे. म्हणजे मी काही क्वेश्चनच तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि या क्वेश्चनवरूनच तुम्हाला समजून घ्यायचं आहे की वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स नेमकं आहे काय. ठीक आहे, तर दिस इज द फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. काय म्हणते पहा, अय लक्ष द्या रे. अ मॅन अप्लाइज फोर्स ऑफ 30 न्यूटन. मॅन अप्लाइज फोर्स ऑफ 30 न्यूटन on a block having mass 5 kg placed on the surface having coefficient of friction 0.5. Find the work done by friction and man on a block if it moves for a 10 meter. नीट समजून घ्या क्वेश्चन कसा आहे. याचं म्हणणं आहे आपल्याकडे एक ब्लॉक आहे, हा आहे तो ब्लॉक, आणि या ब्लॉकचं जे मास आहे ते मास किती आहे 10 kg. ब्लॉकचं मास किती आहे बाळा 10 kg, आणि तो इथं एका सरफेस वरती ठेवलेला आहे. ठीक है, कुछ इस तरीके से इस सरफेस पे उसको रखा हुआ है. 5 kg है क्या? ओके सॉरी जस्ट अ सेकंड. चलो कितना 5 kg. हाँ, अब एक इंसान ने इसके ऊपर फोर्स लगाया और उसने फोर्स कितना लगाया, उसने फोर्स लगाया F इज इक्वल्स टू 30 न्यूटन. ठीक है, वो जो ह्यूमन बीइंग्स था उसने फोर्स लगाया 30 न्यूटन. ठीक है, अब वो ब्लॉक 30 न्यूटन से मूव होना शुरू हो गया तो यहाँ पे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जो है वो 0.5 है. और जब भी दो सरफेस एक में के कांटेक्ट में होते हैं तो यहाँ पे जो फोर्स लगता है वो कौन सा फोर्स है, फ्रिक्शनल फोर्स. समय फ्रिक्शनल फोर्स झोपू नको. ठीक आहे, हा कोणता फोर्स आहे फ्रिक्शनल, हा कोणता फोर्स आहे त्या माणसानं अप्लाय केलेला फोर्स. आणि या दोन्ही फोर्सच्या प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेन्स मध्ये हे ब्लॉक मूव झालं. आणि किती मूव झालं ते 10 मीटर. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती होतं 10 मीटर. असा सिनेरिओ आहे. पा माणसानं अप्लाय केला 30, फ्रिक्शनल फोर्स लागला असेल, किती लागला असेल आपल्याला माहिती काढू ना आपण, तो काढू ना. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट किती झालं 10 मीटर. तुम्हाला विचारलं फ्रिक्शनमुळे किती वर्क डन झालं ते काढा आणि त्या माणसानं किती वर्क केलं ते काढा. ठीक आहे, तर त्या माणसानं किती वर्क केलं ते काढून फ्रिक्शननं, तर फ्रिक्शननं काढतो पहिले. तर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू काय असते, म्यू इंटू एन है ना. म्यू किती आहे, म्यू किती आहे, म्यू किती आहे, म्यू 0.5. 0.5 म्हणजे 1/2. आणि एन म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन किती असते सांगा बरं, mg च्या बरोबर. आणि mg किती आहे याचा 50 न्यूटन. अरे बा 5 10 50 पण 5 10 15 म्हणा ना तुम्ही, 15 नाही. ठीक आहे, पण समजलं. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडे 50. म्हणजे यानं जर याला डिवाइड केलं किती झाला, फ्रिक्शनल फोर्स किती आला 25 न्यूटन. म्हणजे इथं हा 25 न्यूटन आला फ्रिक्शनल फोर्स. ठीक, मग वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स कसं करणार, वर्क डन इज इक्वल्स टू असते F D कॉस ऑफ थीटा. बाबू F किती 25, बाबू D किती 10, बाबू थीटा किती, बाबू थीटा किती 180. कारण डिस्प्लेसमेंट तिकडे होऊन राहिलं, फ्रिक्शनल फोर्स इकडे लागून राहिला, अपोजिटली डायरेक्टेड 180. ठीक आहे, म्हणजे किती होईल तो -1. हा होईल 25 गुणिले 10 म्हणजे 250, आणि ते मायनस साइन म्हणजे किती होईल 250 जूल. काही नाही समजलं, समजलं का. तर वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स किती होईल रे बाबू, इट इज -250 जूल. निगेटिव्ह वर्क येईल ते. आणि चला वर्क डन बाय मॅन, मॅट नाही मॅन, इज इक्वल्स टू काय असते, त्यानं अप्लाय केलेला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा. त्यानं किती अप्लाय केलेला फोर्स 30, डिस्प्लेसमेंट किती आहे 10, आणि कॉस थीटा म्हणजे कॉस किती रे 0, कारण फोर्स इकडे आणि डिस्प्लेसमेंट कॉस 0 किती 1. 30 इंटू हा 10 किती होईल 300. म्हणजे माणसानं किती वर्क केलं 300. आणि नेट वर्क जर काढायचं ना, तर नेट टोटल वर्क डन किती झालं असेल तर 300 मायनस 250, म्हणजे फक्त 50 जूल्सच वर्क झालं असेल नेट वर्क डन झालं. पण आपल्याला नेट नाही विचारलं, आपल्याला विचारलं फ्रिक्शनमुळे किती झालं ते सांगा, माणसानं किती केलं ते सांगा. तर माणसाचं फ्रिक्शनचं निगेटिव्ह, माणसाचं पॉझिटिव्ह. कळतंय का. चलिए अगले क्वेश्चन में मूव ऑन करते. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑन योर स्क्रीन. ये करता येईल का पहा, का म्हणते 10 kg किती kg, खाली किती लागते 100 न्यूटन. वर कोण आहे N, मागे कोण चाललं फ्रिक्शन. प्रश्न वाचतही नाही. तुम्हाला समजलं ना काय म्हणते 10 kg. वाचतो. Placed on a rough horizontal floor being pulled by the constant force of
50 न्यूटन. हे कितीचं आहे? 50 न्यूटन. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड फ्लोअर इज 0.4. फाइंड द वर्क डन बाय द कायनेटिक फ्रिक्शन ऍक्टिंग ऑन द ब्लॉक ओव्हर द डिस्प्लेसमेंट ऑफ 5 मीटर. आणि कितीनं सरकलं हे? 5 न. तर डिस्प्लेसमेंट इकडे झालं 5 मीटरचं. तर फक्त फ्रिक्शनमुळे होणारा वर्क विचारलं. मग फ्रिक्शनमुळे होणारा वर्क काय? वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थिटा. हा कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. तो किती असते? म्यू इंटू एन इंटू डी. कॉस ऑफ डिस्प्लेसमेंट तिकडे झालं, फोर्स इकडे लागला, किती येते? 180 डिग्री. म्यूची व्हॅल्यू किती? 0.4. तर 0.4 एन किती आहे? 100. डी किती आहे? 5. आणि कॉस 180 -1. ठीक आहे. आता या 100 हा होईल 5 आणि हा 4 किती होतील? तो 20. 5 चूक 20 आणि त्या 100 ने त्याला मल्टिप्लाय करून बघा किती आन्सर? 20. समजलं का? किंवा याला सरळ सरळ करतो 40 इंटू किती होईल तुमचं? 5. बरोबर आहे ना? अरे 100 ने मल्टिप्लाय कर रे. आणि साइन काय होईल? मायनस. आणि हा काय होईल? 5 चूक 20 आणि तो काय होईल? 200. सॉरी 200 इंटचा आन्सर तुझं. ठीक आहे. तर वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन किती आलं? 200 न्यूटन. कोणतं वालं? मायनस. काय अडचण? समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. ये दिस इज द नेक्स्ट वन. काय म्हणते पाय? अ ब्लॉक ए of mass 2 kg is placed over the another block B of mass 3 kg which rest on the smooth horizontal surface. देखिए हमारे पास दो ब्लॉक है, एक 3 किलो जो है, एक 2 किलो जो है, एक आर एक ठेवेल होय. ठीक है. A constant force acts on lower block which accelerates the system by 2 meter per second square. तर आपण काय केलं? याच्यावरती एक कॉन्स्टंट फोर्स अप्लाय केला F आणि त्याच्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण सिस्टीम किती ऍक्सलरेशन मूव्ह झाली? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द टू ब्लॉक्स ऑलवेज मूव्ह टुगेदर. आणि ते दोन्ही ब्लॉक नेहमी सोबतच ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. कन्सिडरिंग द डिस्प्लेसमेंट ऑफ 10 मीटर. तर डिस्प्लेसमेंट कितीचं कन्सिडर केलं आपण? 10 मीटरचं. फाइंड द वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन द ब्लॉक ए अँड बी. तर वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन द ब्लॉक ए अँड बी किती असेल ते तुम्हाला सांगायचं आहे फ्रिक्शनमुळे. ठीक आहे. काही अडचण कोणाला? आता जर समजा तुम्हाला पाहिलं की हे दोन्ही ब्लॉक मी ना ज्या सरफेसवर ठेवला आहे तो सरफेस कसा आहे? स्मूथ होरिझोंटल सरफेस. म्हणजे हा जो सरफेस इथं असेल याच्यासोबत याचं फ्रिक्शन काहीच नाही आहे. हा स्मूथ आहे ना? स्मूथ असल्यामुळे इथं फ्रिक्शनल फोर्स नाही. फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे? फक्त इथं वर त्या दोघांमध्ये. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. जेव्हा मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, आणि हा ब्लॉक पुढे जाऊ राहिला म्हणते, तर ब्लॉकले पुढे जायचं आहे तर याला फ्रिक्शन कुठं ओढील? मागे. म्हणजे या ब्लॉकवर फ्रिक्शन कुठं लागत आहे? मागे. नाही समजलं? समजलं ना? आणि हा पुढे चालला कारण याला पुढे नेऊन कोण राहिलं? फ्रिक्शनल फोर्स F. तर वरच्या ब्लॉकवर फ्रिक्शन वर लागू राहिलं, सॉरी पुढे लागू राहिलं, आणि खालच्या ब्लॉकवर फ्रिक्शन मागे लागू. तुम्ही नीट समजून घ्या, खरंच आहे का ते? खालच्या ब्लॉकवर वरचा ब्लॉक ठेवलाय, मी खालच्या ब्लॉकला धक्का दिला तर वरचा ब्लॉक सोबत कसं काय उराला त्याच्या? कारण खालचा ब्लॉक फ्रिक्शन पुढे लागू राहिला ना. समजलं का? आणि जेव्हा तो पुढे निवड राहिला तर खालच्या ब्लॉकवर फ्रिक्शन कुठं लागू राहिलं? मागे. समजलं? त्याला जर पुढे येऊ राहिला तर फ्रिक्शन त्याच्यावर मागे लागत आहे. ओके. तर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स ऑन ए. ए कोणता घेतला आता यानं? ब्लॉक ए ऑफ 2 kg. हा ए आहे आणि हा कोणता आहे? बी आहे. ठीक आहे. तर ए वर फ्रिक्शनल फोर्स मुळे होणारा वर्क डन काढा. तर काय असते फॉर्म्युला आपला? सांगा बरं. फॉर्म्युला असते आपला F इंटू डी इंटू कॉस ऑफ थिटा. सांग फ्रिक्शनल फोर्स किती लागत असेल? तर फ्रिक्शनल फोर्स असते म्यू इंटू एन इंटू डी. आणि पहिल्या केसमध्ये थिटा किती येईल सांग बरं? फोर्स किती चालला? तिकडे. तर एवढं काय करता? सोपी आहे ना? एक्सप्रेशन दिलंय ना. मी डायरेक्ट असं करतो ना, फोर्स डिस्प्लेसमेंट कॉस ऑफ थिटा. हे बरोबर आहे. फोर्स डायरेक्ट कसा घेतो? मास दिला ना याचं. किती आहे मास? 2 kg. तर इथं घेतो एम इंटू ऍक्सलरेशन ए इंटू काय होईल रे? डी आणि कॉस ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा हे किती आहे? डायरेक्शन कशी आहे? सेम. म्हणजे काय होईल? कॉस 0. तर मास किती आहे? 2. ऍक्सलरेशन किती दिलंय? 2. कारण या पूर्ण क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठं म्यू दिलेला आहे का? मग म्यू जर वापरला तर फोर्स भेटेन का तुम्हाला? म्यू नाहीच आहे तर एफ भेटणारच नाही ना.
मग F भेटायची सोपी गोष्ट आहे ना, की हा फोर्स तेवढाच असेल ना ज्याच्यामुळे ऍक्सलरेशन उडालं हे. ठीक आहे, म्यू असतं तर मग मी ना म्यू एन घेतला असता, पण नाही आणतो. मग हा माससाठी 2, ऍक्सलरेशन बी 2, डी किती झालं म्हणे तो 10, तर इथं आला 10 आणि कॉस 0 किती 1, म्हणजे किती झालं 40. बेदुनी 4, 4 10 40, 40 जूल. म्हणजे वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन ऑन ब्लॉक ए किती झालं 40 जूल. आणि वर्क डन ऑन ब्लॉक बी, ब्लॉक बी काढा आता. ब्लॉक बी जर म्हटलं फ्रिक्शनल फोर्स मागे लागू राहिला, म्हणजे काय फॉर्म्युला आहे एफ डी कॉस ऑफ थीटा. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो मास, ठीक आहे, आणि हेच फ्रिक्शनल फोर्स आहे ना, तर हा तर सेमच लागेल ना, वरच्यामुळेच लागत आहे ना, म्हणजे मास तुम्हाला 2च घ्यावा लागेल. तर हा घेतला 2, डिस्प्लेसमेंट बी 2, फक्त थीटा किती डिस्प्लेसमेंट आणि फोर्सच्या मधला अँगल तो किती होईल कॉस 180, कॉस 180 म्हणजे तो काय होईल -1, तर हा होईल काहीतरी चुकवलं मी, एम ए आणि डी किती आहे तुमचा 10. ओके, हा होईल तुमचा 40, हा होईल -1 म्हणजे काय होईल -40 जूल. वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स ऑन बी किती होईल -40 जूल. तर अशा केसमध्ये जे नेट वर्क डन होते या फ्रिक्शनल पुढे 2 ब्लॉकच्या केसमध्ये, जेव्हा ते दोन्ही ब्लॉक सोबत ट्रॅव्हल करतात, तर वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, नेट वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स काय होत असते 0 होत असते त्याच्यावरती. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हा लास्ट क्वेश्चन आजच्या क्लासचा. काय म्हणते पहा, अ ब्लॉक ऑफ मास एम इज प्लेस्ड इन अ लिफ्ट. एक ब्लॉक आपण लिफ्ट मध्ये ठेवलाय आणि इट इज मुव्हिंग अपवर्ड विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v फॉर एनी टाइम इंटरवल t. फाइंड द वर्क डन बाय द फॉलोइंग फोर्सेस ऑन द ब्लॉक. काय केलं आपण, हे आपली लिफ्ट आहे. ते पहिले लिफ्ट रेस्ट मध्ये होती, समजा ग्राउंड वरती होती, आणि हा त्याच्यात ब्लॉक होता. ठीक आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट पाहायला भेटला आपल्याला. हा ब्लॉक डिस्प्लेस झाला. ठीक आहे, ओके, समजा तो इथून पासून इथपर्यंत डिस्प्लेस झाला. ओके, तुम्हाला काढायचं आहे वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय असते फॉर्म्युला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा. सांगा फोर्स कोणता आहे डिस्प्लेस करणारा, याला डिस्प्लेस करणारा फोर्स कोणता आहे, नॉर्मल. बाई मावशे, कोणता आहे फोर्स, यन. नॉर्मल रिएक्शन लागू ना ब्लॉक वरती, तर एफ ची व्हॅल्यू काय घेतो यन. डी, तर तुम्हाला काय दिलं इथं व्ही आणि टी दिलेला आहे, म्हणजे तेवढ्या व्हेलॉसिटीने तो वरती गेला इन टी टाइम मध्ये. तर मला माहित आहे व्ही इज इक्वल्स टू काय असते आपलं डिस्टन्स अपॉन टाइम. तर जे डिस्टन्स त्याने कव्हर केलं ते काय होईल व्ही इंटू टी. तर मी काय करू शकतो डी ला लिहू शकतो व्ही त्याची स्पीड इंटू टाइम टी, आणि कॉस ऑफ एन आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन आहे तर कॉस 0. तर कॉस 0 किती होईल 1, म्हणजे एन व्ही टी इट इज द वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन दॅट केस. कळलं का, व्हॅल्यूज नाहीत तर फक्त त्या क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहिलं ते. नेक्स्ट वर्क डन ड्यू टू, ओ शिट वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी पाहिजे ना. तर वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल तुमचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी हा एफ जो येईल हा तुमचा mg असेल. येतं का लक्षात, त्याचा मास किती घ्यायचा आहे आपल्याला एम असं लिहावं लागेल. सॉरी मी चुकवलं थोडं, ग्रॅव्हिटेशनल आहे इथं, ते खालचं नॉर्मलचं आहे. तर इथं होईल एम जी आणि डी किती घेतो व्ही इंटू टी, आणि कॉस ऑफ ग्रॅव्हिटी कुठे लागत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे लागत आहे खाली, डिस्प्लेसमेंट कुठे होत आहे वर, तर इथं काय होईल अँगल 180, म्हणजे हा होईल mgvt मायनस mgvt, दॅट इज वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काही अडचण नाही. आणि वर्क डन ड्यू टू नॉर्मल काय होईल, तो होईल एफ डी कॉस ऑफ थीटा. एफ किती रे बाबू एन, एन डी लिहिली तुम्ही व्ही टी, आणि कॉस एन बी वर चालला डिस्प्लेसमेंट बी वर, म्हणजे कॉस 0, तर हा होईल एन व्ही टी, दॅट इज वर्क डन ड्यू टू नॉर्मल. काही अडचण कोणाला नाही. तर हे काही क्वेश्चन आहेत जे कॉन्स्टंट फोर्सवर बेस आहेत. उद्याच्या क्लासमध्ये सुद्धा आपण आधी काही प्रश्न घेऊ आणि मग पुढचा पार्ट घेऊ. काही अडचण कोणाला नाही. हे सगळं नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं, प्रॅक्टिस करायचं. वर्क पॉवर एनर्जीची सुद्धा जे डीपीपीची फाईल आहे ते मी ॲपवरती टाकून देतो, जशी मी आता याची टाकलेली आहे NLMची. तर सोबत जसं जसं मी इथे टॉपिक शिकवतो तसे तसे तुम्ही ॲपवरती जाऊन त्याचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, कारण त्या सिक्वेन्सनंच आपण सिलेबस पुढे नेणार आहोत. तर त्या फाईलमधले म्हणजे तुम्हाला तर असं वाटलं की आज सरनं टॉपिक क्लासमध्ये शिकवला, आपल्याला क्लासमधले क्वेश्चन समजले, नसतील समजले तर घरी जाऊन हेच परत प्रॅक्टिस करायचे. आणि हे झालं की मग ॲपवरती जायचं. ॲपवरती गेलं की मिशन मास्टरीमध्ये मी एक फाईल टाकलेली असेल, त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन असतील आणि त्याचे सोल्युशन सुद्धा देत आहेत.
म्हणजे तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून सोल्युशनही पाहू शकता. म्हणजे तुमची हळूहळू चांगली प्रॅक्टिस होईल त्याची. ठीक आहे, काही अडचण? चालते, बाकी नंतर.